नमस्कार मित्रांनो, पुण्यामध्ये राहुल गांधी यांचा नुकताच एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला जे बॅनर लागले त्यात राहुल गांधीची जी छबी आहे ती सनातन हिंदूची आहे. कारण त्यांच्या अंगावर भगवा कपडा आहे आणि कपाळावर तिलक आहे. ही जी हिंदूची प्रतिमा आहे, सनातनी हिंदूची प्रतिमा आहे. एखाद्या बाबा किंवा ऋषीमुनीची जी छबी असते तशी छबी राहुल गांधीची त्या पोस्टरवर दाखवली आहे आणि त्यात म्हटले की हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान. खरं तर हे भावी पंतप्रधान होण्यास एका बोटावर तयार आहेत. यांनी कपाळाला बाशिंग बांधून घेतलेलं आहे, पण यांना कोणी पंतप्रधान करेल तर ना. कारण ज्या सनातनला हे नेहमी शिव्या देतात, ज्या हिंदू संस्कृती आणि कल्चरबरोबर नेहमी बोलत असतात, मनुस्मृतीवर टीका करतात, राम मंदिर होऊ नये म्हणून प्रयत्न करतात, राम सेतू पूल नव्हता असं म्हणतात आणि रामाचे अस्तित्व नाकारतात. अशा व्यक्तीने कितीही रामभक्ती केली, अशा व्यक्तीने कितीही मंदिराच्या यात्रा केल्या आणि सनातनी पोशाख घालून कितीही मिरवणुका काढल्या तरीही यांना देव पावणार नाही. कारण यांची करणे वेगळी आहे. म्हणताना की बगल में छुरा और मुंह में राम अशी याची परिस्थिती आहे. तेव्हा यांना कोणी विचारणार नाही. कारण ह्या 15 ते 20 वर्षात हिंदू विशेष लोकांना हे कळून चुकलं की हा व्यक्ती फक्त हिंदू दृष्टा नाही तर हा धर्मदृष्टाही आहे आणि त्याच पद्धतीने हा कोणाला होणार नाही, ह्या देशाला नाही, हा देशाचा एक प्रकारे गद्दार व्यक्ती आहे. कारण जर एखाद्या धर्मावर टीका केली आणि दुसऱ्या धर्माला तुम्ही सोडलं तर याचा अर्थ होतो तुम्ही निपक्षपाती राजकारण करू शकत नाही, ह्या देशाचं राज्य करायला तुम्ही लायक नाही. कारण ह्या देशात जेवढे नागरिक आहेत सगळ्यांना समान अधिकार देणारे, सगळ्या धर्मांचा आदर करणारे, सगळ्या समाजाला घेऊन चालणारे व्यक्तिमत्व ह्या देशात पंतप्रधान होऊ शकतं. तेव्हा राहुल गांधी यांनी कितीही हे असे बाकडचाळे केले तरी त्यात काही फारसा फरक पडणार नाही. कारण लोकांना त्यांची जागा काय आहे, त्यांची लायकी काय आहे आणि त्यांना लोक पप्पू का म्हणतात हे सगळ्या जगाला माहिती आहे. तेव्हा राहुल गांधी यांनी हे असं आपले चाळे चालू ठेवावे. लोक त्याला दुजोरा देणार नाही आणि हे पंतप्रधानही होणार नाही. नमस्कार.